पुरस्कृत कोपरा ग्रुप वडवली आयोजित क्रिकेट फेस्टिवल 2022 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कैलासवासी संभाजी पेडणेकर स्मृती चषक मध्ये मनपूर्वक स्वागत. कैलासवासी राजनप्पा मांजरेकर स्मृती स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. आदरणीय गुलामभाई पेशीमाम स्टेडियम वरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पहिली सेमीफायनल मैदानामध्ये एक काट्याची लढत आपल्याला बघायला मिळेल. रोमहर्षक सामना, चित्ताकर्षक सामना, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना, तर काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानामध्ये अफजल मेनन यांनी खास करून या संघाला निमंत्रण दिलेलं आहे. योगेश पेनकर बरोबरच दाखल झालेला संघ अफजल 11 महाड, तर त्यांच्या बरोबरच इथे सुकृत मांजरेकर यांनी निमंत्रित केलेला संघ अर्थात शिवांश नवगाव, या दोन संघामध्ये ही लढाई मैदानामध्ये होणार आहे. काल दिवसभर या मैदानामध्ये धावांचा पाऊस पडणारा योगेश पेनकर नॉन स्ट्राईक एंडला, तर आज प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चित करत पाणी पाजत उपांत्य फेरीमध्ये दाखल होणारा नवगाव संघ, अशी लढाई आपण मैदानामध्ये बघणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती सकाळपासून पहिलं षटक ज्या खेळाडूने टाकलं, पहिल्या षटकामध्ये काय केलं पाहिजे याची उत्तम जाण असलेला खेळाडू अर्थात सुजय समोर सूरज करकरे योगेश पेनकर ही सलामीची जोडी, आणि गोलंदाजी मार्क वरती सुजय. यस, नियम क्रमांक 12 डावाची सुरुवात, नियम क्रमांक 13 डाव. पंच इशारा करतायत लेटेस्ट प्ले. ओ हो, इथे फुल टॉस होता आणि लेग बाईटचा इशारा. प्रश्न विचारला गेला पंचांकडे, लेग बिफोर विकेट साठी यष्ट्यांवरती जाणारा कोणताही चेंडू जर फलंदाजानं बॅट ग्लोव्ज व्यतिरिक्त शरीराच्या कोणत्याही भागाने अडवला तरी बाद देण्याचा अधिकार पंचांना आहे. 36व्या क्रमांकाचा नियम. नियमांमध्ये बराचसा बदल झाला, काही नियम पुढे झाले, काही मागे झाले, परंतु लेग बिफोर विकेटचा नियम त्याच जागेवरती राहिला, त्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. तो 36व्या क्रमांकाचा नियम तसाच आहे. धाव फलकावरती 0-1 धाव, माफ करा. ड्राईव्ह केला गॅप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक मात्र स्वतःला सावरू शकत नाही, तो घसरतो तिथे. 3 धावा योगेश पेनकरला मिळतील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. इथे धाव फलकावरती 3 ने वाढ होईल, 4 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना गेली कित्येक वर्ष आपण पाहतो योगेश पेनकरला या मैदानामध्ये. मला वाटतं 2006-07 साली योगेश पेनकरला मी पहिल्यांदा बघितलं असेल. 2009 साली मी योगेश पेनकरला त्यांच्याच गावामध्ये बिरवाडीच्या टुर्नामेंट मध्ये बघितलं, आणि त्यानंतर या खेळाडूने मात्र पुण्यात प्रवेश केला, पुण्याच्या संघामध्ये. तिथून मात्र जगभरात या खेळाडूंनी आपल्या कामगिरीचा डंका वाजवलाय. सूरज करकरेचा हा करकरीत शॉट, नवा कोरा शॉट, 6 धावा, षटकार. पहिल्या षटकामध्ये एक चांगला दिमागदार शॉट दाखवला इथं सूरज करकरेनं. धाव फलकावरती वाढ होते 10 धावांची. 10 धावा, सलामीची जोडी, सूरज ऑन स्ट्राईक. याबरोबर हो इथे स्लॉकिंग स्वीप, स्लॉक केला चेंडूला सीमारेषा पलीकडे, षटकार. चांगली लढत इथे बघायला मिळते.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत होता त्याला आतमध्ये आणलं जातं एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा वाईडिश मिड ऑफला आणला जातोय. तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन हे 3 क्षेत्ररक्षक आता पहिल्या षटकामध्ये सीमारेषा कव्हर करतील. हा चेंडू परत मिस टाइम शॉट हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या भोवती आणि जीवदान इथे मिळतंय. झेल शक्य होता इथे परंतु कन्वर्ट करता आला नाही. मी बघितलं होतं गोलंदाज सुजयने जो क्षेत्ररक्षक आता वाईडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षण करतो तो अगोदर शॉट एक्स्ट्रा कव्हरला होता, त्याला लॉंग ऑफला पाठवलं होतं. नंतर त्याच्या डोक्यामध्ये काय कल्पना आली, त्याला वाईडिश मिड ऑफला परत एकदा आणला आणि तिथेच झेल उडालाय. परत एकदा सूरज करकरे स्ट्राईक एंडवर. स्लोवर वन अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु सूरजने नकार दिला. तिथे धाव मिळत नाहीये. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती 18 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये अफझल 11 महाड संघाच्या. अफझल भाई मेनन एक क्रीडा प्रेमी व्यक्तिमत्व, उद्योजक आणि विशेष म्हणजे क्रिकेटच्या अफझल भाई मेमन क्रिकेटच्या खेळाडूंना सातत्यानं खूप मोठं प्रोत्साहन देणारं हे व्यक्तिमत्व आहे. या स्पर्धेला देखील थेट प्रक्षेपणासाठी त्यांचं सौजन्य आहे. त्याचबरोबर अनेक संघ मला वाटतं ग्रामीण पूल मध्ये देखील त्यांनी टीम ठेवलेली आहे. तर त्याचबरोबर IPL पूल मध्ये देखील त्यांची टीम या स्पर्धेमध्ये असणार आहे. सुकृत मांजरेकर या स्पर्धेचे आयोजक आहेत, कोपरा ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांनी देखील एक चांगली टीम, नवगावची टीम या स्पर्धेमध्ये आणली. त्यांनी देखील निराश केलं नाही. सेमीफायनल मध्ये या संघाला हा संघ घेऊन आलेले आहेत ते नवगावचे खेळाडू. आणि बघायचं या लढतीमधून उद्या नव्हे तर परवा संध्याकाळी फायनल कोण खेळणार याचं उत्तर या मॅच मधून आपल्याला बघायचं. योगेश पेनकर या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी आपण योगेश पेनकरला क्वचितच फलंदाजी करताना बघितलं होतं, अपयशी ठरत होता. परंतु या स्पर्धेमध्ये योगेश पेनकरने धावांचा रतीब घातलेला आहे. फुल टॉस चेंडू, मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओहो झेल सुटला. तुझे पता है तूने किसका कैच छोड़ा है. योगेश पेनकरला जीवदान. योगेश पेनकरला जीवदान देणं म्हणजे काय माहिती का, स्वतःच्या सिगारेटने स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. इथे योगेश पेनकरची आता नवगाव संघाला योगेश पेनकरचा खेळ माहित नाही असं होणार नाही. योगेश पेनकरचा खेळ संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला माहित आहे. परदेशात सुद्धा या खेळाडूनं कमालीची कामगिरी केलेली आहे आणि एका जगत जेत्या संघाचा तो संघनायक आहे योगेश पेनकर. ओहो यावेळेस मात्र आपण म्हणतो ना दुधाने पोळलं ना तर ताक सुद्धा फुंकून पितो, तसा हा फटका होता. अगोदरचा झेल सुटल्यानंतर त्याने कंट्रोल केलं. सब्र का फल मिठा होता हे योगेश पेनकरला माहित आहे आणि त्याने एक सिंगल घेतली. काही दिवसांपूर्वी या मैदानामध्ये स्पर्धा संपन्न झाली. तिथे सुद्धा याच 2 टीम सेमीफायनल मध्ये खेळलेल्या आहेत. तिथे कोण जिंकलं होतं? महाड. अफझल महाड संघाने विजय मिळवला होता. नवगाव संघाला या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी आहे. याबरोबरच सूरज करकरे पुन्हा एकदा दिमागदार शॉट. 4 धावा. धाव फलकावरती पुढे स्कोर 25 धावा. या सामन्यामध्ये फलंदाजी करतोय. मात्र सूरजनं कुठे कमी होऊ दिलं, धाव फलक कुठेही थांबणार नाही, तो सातत्याने धावत राहील याची काळजी घेतलेली आहे. बरोबरच परत एकदा पुन्हा एकदा फ्लिकचा हा फटका. 1 धाव सूरज करकरेला, 1 धाव अफझल 11 महाड संघाला आणि धाव फलकावरती 26 धावा. 26 ऑन बोर्ड. योगेश पेनकर स्ट्राईक एंडवर. तृप्तेश गोलंदाजी मार्क वरती. यश अजून कोणत्याही गोलंदाजाला मिळालेलं नाही. याबरोबरच परफेक्ट शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका. स्ट्रेट ड्राईव्ह, 4 धावा.
जयेश गोलंदाजी मार्क वरती सातत्यानं या क्रमामध्ये अजिबात बदल केलेला नाही. मी ती चौथी मॅच बघतोय. ह्या संघाची नवगाव संघाची पहिलं षटक सुजव टाकतो, दुसरं षटक तृप्तेश टाकतो, तिसरं षटक जयेश टाकतो, चौथं षटक सुजल टाकतो. याच्यामध्ये काहीही बदल केला नाही त्यांनी. पहिल्या सामन्यापासून पहिल्या मॅच पासून इथे फुल टॉस चेंडू आणि षटकार 6 धावा. सूरज करकरे शेवटच्या चेंडूवरती योगेश पेनकरचा षटकार आपण पाहिला होता. तर सूरज करकरेकडून पुन्हा षटकाराची नोंद आहे. 3 षटकार सूरज करकरेकडून आपण बघतोय आणि धावफलक देखील 42 धावा. नवगावच्या गोलंदाजांच्या अटॅक समोर कोणताही संघ मोठा धावफलक उभा करू शकलेला नव्हता. मात्र या दोन्ही फलंदाजांनी सातत्यानं धावा बनवलेल्या आहेत. मी तर म्हणेल धावांचं धरण फुटलेलं इथे. अशा वेगानं या धावा बनवतात. महाप्रलय महापूर आल्यानंतर नदी जशी दुथडी भरून वाहत असते ना, तसा धावफलक दुथडी भरून वाहतोय. महापूर आल्यानंतर जसा काठ उद्ध्वस्त होतो ना, तशी गोलंदाजी उद्ध्वस्त केली जाते या दोन्ही फलंदाजांकडून. धावफलकावरती 43 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये पहिल्या गड्यासाठी 43 धावांची भागीदारी. याबरोबरच इथे स्क्वेअर लेगला फटका एक्झिक्यूट करता आला नाही. इथे योगेश पेनकरला इम्प्रोव्हायझेशन दाखवलं त्याने. खरं तर खेळाडूंचं कौतुक आहे, कारण पहिल्यांदा फटका इम्प्रोव्हाइज करायचा असतो आणि त्यानंतर टायमिंग साधायचं असतं. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करणं निश्चित अवघड आहे. परंतु खेळाडूंच्या प्रतिभेला, त्यांच्या कौशल्याला खरंच दाद द्यायला पाहिजे. एक अलौकिक प्रतिभा या योगेश पेनकरकडे आहे. धावफलकावरती 44 धावा. ओ हो हो, जिथे आम्ही चर्चा करत होतो की इथे इम्प्रोव्हाइज करतायत पण टायमिंग मिळालं नव्हतं योगेश पेनकरला. आज सूरज करकरे जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. काय कमालीचा खेळाडू आहे. धावफलकावरती 50 धावा. हम आपके है कौन हा चित्रपट तुम्ही बघितला होता. त्या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित आणि त्याच्या बरोबर अजून कोण अभिनेत्री होती. रेणुका शहाणे. रेणुका शहाणेने सुद्धा खूप सुंदर अभिनय केला होता, पण माधुरी दीक्षित समोर ती झाकोळली गेली. इथे या मैदानामध्ये मात्र उलट होतं. इथे एक चांगला खेळाडू समोर आहे योगेश पेनकर, परंतु योगेश पेनकरला झाकोळलं जातं की काय. इथे मात्र बाद होतोय तो फलंदाज सूरज करकरे आणि पहिला धक्का बसेल. आज योगेश पेनकरला डॉमिनेट बरकत। आज के बिगिनिंग देखे माशाल्लाह माशाल्लाह बहुत ही जबरदस्त। मुझे तो ऐसे बचपना याद आ गया, ऐसे लगता है स्कूल की छुट्टी से भाग के हम लोग स्टेडियम में जा रहे हैं, ब्राउन स्टेडियम में जा रहे हैं, आजाद मैदान में जा रहे हैं। माशाल्लाह माशाल्लाह इतना बड़ा स्टेडियम, ठीक है, बहुत ही खूबसूरत सजा है, रियली हक है। अल्हम्दुलिल्लाह इसी तरह आगे भी चलकर आप लोग तरक्की करो, यही दुआएं करते कोपरा ग्रुप के लिए जी। मुझे उन्होंने लाइव का भी साइड भेजा, अल्हम्दुलिल्लाह देखता हूँ जैसे जैसे टाइम मिलता है मुझे जी। वो लौट की और अभी वो पावरा की भी मैच है वो भी देख रहा था, 3rd मैच तक तो देखा मैंने। चलो जितने भी मैचेस जीत रहे बच्चों को मुबारकबादी दे दो। और आपने मेरे लिए जो हार्दिक स्वागत किए हैं कोपरा ग्रुप फेस्टिवल 2022, ताबिश साहेब हमारे बरखुरदार और जो हमारा पोस्टर लगाए उसके लिए शुक्रिया अदा कर रहे हैं हम। अल्लाह ताला आप लोगों को इसी तरह तरक्की अता फरमाए, दुआएं कर रहे हैं सबों के लिए, जितने भी मेंबर्स हैं कोपरा ग्रुप के जिन्होंने। हा आवाज आपण ऐकत होतात कतारवरून आपल्या कोपरा ग्रुप या मंडळास त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। सन्माननीय असलमभाई चोगले यांचा हा मेसेज होता। धन्यवाद
असलमबाई, आपण पाहतोय कतार असेल, दुबई असेल, अबुधाबी असेल, शारजा असेल, इथे अनेक प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यातूनच आपण पाहतोय एक प्रेक्षक आपले मान्यवर ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेली आहेत. धन्यवाद. धावफलकावरती 57 धावा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. सलामीची जोडी फुटली या षटकामध्ये, बाद झाला तो सूरज करकरे. खूप चांगली फलंदाजी करत होता, 4 षटकार 1 चौकार त्याने आपल्या फलंदाजीमध्ये खेळला. 32 धावांची इनिंग मैदानामध्ये सादर केली. अतिशय सुंदर, नितांत सुंदर इनिंग होती. शेवटचं षटक सुरू. मग करा 5 षटकांची मॅच आहे. सुजय गोलंदाजी मार्क वरती. ओ हो, नो बॉल आणि इथे झेल टिपला जाईल जरूर. मात्र 2 धावा योगेश पेनकर. नो बॉल 3 धावा मिळतील तर फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल. नो बॉल, फ्री हिट नेक्स्ट बॉल आणि 3 धावा धावफलकावरती. 60 धावांची नोंद झालेली आहे. रन ऑन बोर्ड. योगेश पेनकर स्ट्राईक एंड वरती. सुजयचा करेल सामना. ओ हो, इथे फसलेलं टायमिंग, मात्र फ्री हिट आहे. झेल तर टिपला तर 2 धावा योगेश पेनकरला मिळतील. जीवदान निश्चित प्रकारे इथे मिळते. धावफलकावरती आहेत धावा 62. योगेश पेनकरला मला तर व्हेरी फर्स्ट बॉल जीवदान मिळालं होतं, त्यावेळेस तो 3 मला वाटतंय 3 धावसंख्येवरती नाबाद होता आणि त्यावेळेस योगेश पेनकरला जीवदान मिळालंय. त्या जीवदानाचा फायदा तो कसा घेतोय हे बघायचंय. ओहो, परत एकदा इथे स्वीपचा हा फटका खेळायचा होता. एक धाव एव्हाना, दुसरी धाव देखील का मिळते, घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे बघायचं. योगेश पेनकरने नकार दिला. मात्र धावफलकावरती 1 धावेची वाढ होईल. 63 धावा. 2 जीवदान योगेश पेनकरला इथे मिळत आहेत. जीवदान देणं हे एखाद्याला धोकादायक असतं क्रिकेटमध्ये. मी सातत्याने क्रिकेटच्या मैदानावरती अशी काही उदाहरणं सांगत असतो. विशेष करून बहलोल खानाला जीवदान दिलं होतं प्रतापराव गुजरांनी आणि छत्रपती शिवरायांनी त्यानंतर फरमान सोडलं होतं. याबरोबरच आपण पाहतोय आकाशामध्ये चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर राहुल सावंतचा हा दुसरा षटकार आहे. हॅलो, माजिदभाई आकलेकर, आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. माजिदभाई आकलेकर. या षटकाराबरोबरच धावफलकावरती 59 धावांची नोंद आहे. 69 धावांची नोंद आहे. मोठा धावफलक उभा राहतोय 4थ्या षटकामध्ये. योगेश पेनकर अजून तरी शांत आहे. त्याचा मागच्या कालचा दिवसभरातला खेळ बघितल्यानंतर आज योगेश पेनकर त्या तुलनेत शांत आहे. बरोबर, खूप चांगला फटका लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि राहुल सावंत होईल बाद. धक्का बसेल दुसरा अफजल 11 महाड संघाला. जी चर्चा या नावाने ओळखलं जायचं. त्यांना फरमान सोडलं होतं की पुन्हा बहलोल खान जर स्वराज्यावरती चालून आला तर तुम्ही काय कराल. एकतर त्याला त्याचा पाडाव करा, अन्यथा मला तोंड दाखवू नका. इतिहासामध्ये वेगवेगळ्या शब्दांमध्ये ही रचना केलेली आहे. आणि मग नेसरीच्या घाटाजवळ अविचारानेच खरं तर प्रतापराव गुजरांनी 6 शिलेदारांना घेऊन बहलोल खानावरती हल्ला चढवला आणि 7ही जण मारले गेले. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेढात मराठे वीर दौडले 7. हे काव्य देखील आपण ऐकलेलं आहे. याच समरांगणावरती ते काव्य आधारित आहे. जीवदान दिल्यानंतर बहलोल खानाला जीवदान दिलं, त्याच्यावरती हल्ला केला. प्रतापराव गुजरांना आपलं जीवन संपवावं लागलं होतं. एखाद्याला दिलेलं जीवदान आपल्यासाठी काल ठरू शकतं. इथे पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये आणि झेल मात्र टिपला. योगेश पेनकर बाद. धक्का बसेल तो तिसरा.
कौशल्य खूप खरं तर महत्वाचं असतं. विशेषतः स्पोर्ट्स इव्हेंट ज्यावेळेस कव्हर करायचे असतात ना त्यावेळेस कौशल्य निश्चित द्यावं लागतं. आणि विशेष म्हणजे देव सरांना माहिती आहे, त्यांनी सिनेसृष्टीमध्ये देखील काम केलेलं आहे. तिथे खरं तर ट्रॅक असतो, बनवला असतो कॅमेरासाठी, आणि त्यामुळे तिथे फारसं अवघड काम नसावं. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये किंवा कुठलाही स्पोर्ट्स इव्हेंट कव्हर करताना तुम्हाला हे काम अत्यंत अवघड ठरतं. एक गोष्ट निश्चित प्रकारे तुम्ही काही व्हिडिओज बघितले असतील, सोशल मीडियावरती असतात, की एखादा धावपटू धावतोय आणि त्याला कव्हर करण्यासाठी कॅमेरामन त्याच्यापेक्षा जोरात धावतोय. हे सुद्धा बघितलं आहे की नाही देव सर? इतकं कौशल्य ठेवावं लागतं. म्हणजे तुम्हाला एखादं शूट करायचं असेल तर हुसेन बोल्ट पेक्षा वेगाने धावावं लागेल. मग आम्हाला प्रश्न पडतो की कॅमेरामन का धावण्याच्या शर्यतीत भाग घेत नाही. गमतीची गोष्ट आहे. मैदानामध्ये जाव, इथे चेंडू आकाशामध्ये कव्हरला खेळ उडालेला हा झेल मात्र जमिनीवरती पडतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून कव्हर करेल, यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि पंचांचं बोट अजूनही खालीच आहे. निश्चित फलंदाज फलंदाज मात्र आहे बाद. सत्तर धावा धावफलकावरती पहिलं षटक, अर्थात शेवटचं षटक सुजलचं पुन्हा या सामन्यातलं पहिलं षटक आहे. आज चौथा सामना सुजल खेळतोय. प्रत्येक मॅच मध्ये डेथ ओव्हर मध्ये सुजल गोलंदाजीला आलेला आहे आणि मला स्कोरर त्याच्या चारही षटकांचं कॅल्क्युलेशन देतील आता थोड्या वेळामध्ये. सुजलनं काय कामगिरी केली, शेवटच्या षटकामध्ये कशा रन्स वाचवलेल्या आहेत याचं पृथक्करण आपण प्रेक्षकांसमोर ठेवू. या गोलंदाजाने, या युवा गोलंदाजानं आज प्रेक्षकांना प्रभावित केलेला आहे. 15 वर्षाचा हा चिमुरडा खेळाडू आहे, पोरसवादा खेळाडू आहे आणि या वयामध्ये जी प्रगल्भता त्यानं दाखवली त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. डाव्या यष्टीवर टाकलेला हा चेंडू इथं अपील केलं जात आहे, मात्र पंचांकडून त्याला कुठलाही प्रतिसाद नाही. एक धाव एव्हाना 2 धावा इथे मिळत आहेत आणि 2 धावांबरोबरच तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न करायचा आहे, परंतु वेळीच सावध झाला तो फलक गोलंदाज सुजल. 2 धावांबरोबर धावफलक 72. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अफजल 11 महाड. आज खरं तर सुरुवातीला सूरज करकरे खूप चांगला खेळला. 32 धावांची इनिंग त्याने पेश केली. योगेश पेनकरनं देखील 20 धावांची उपयुक्त खेळी साकारली. राहुल सावंतनं त्याचा तडाखा दाखवला. तो खूप थोडा खेळतो, छोटा खेळतो, पण खूप वेगवान खेळतो. 2 षटकार त्याने इथे दाखवले. या स्पर्धेमध्ये त्याची एक वेगळी शैली आपल्याला बघायला मिळाली. मात्र अरसलान लवकर बाद झाला. माज ओमकार ही जोडी मैदानामध्ये. ओहो, चांगला फटका. 4 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. बरोबर, पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी त्याला मिळाली नव्हती, परंतु त्यानंतरच्या 2 सामन्यांमध्ये शेवटच्या षटकामध्ये 8 आणि 10 एवढ्या धावा कमी खर्च केलेल्या आहेत. ओ चेंडू पुन्हा आकाशामध्ये. फलंदाजाचा फटका फसला पण क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. 2 धावा इथे मिळणार आहेत त्या फलंदाज ओमकारला. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 78 धावा. या षटकामध्ये देखील धावा त्यानं रोखलेल्या आहेत. जवळपास 9 धावा आतापर्यंत खर्च करतोय, मात्र त्यातल्या 3 धावा 2 धावा लेग बाईच्या आहेत. आणि आपल्या माहितीसाठी निश्चित प्रकारे मी तुम्हाला माहिती देतो की लेग बाईच्या धावा या गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये येत नाहीत. त्यामुळं बघितलं आपण फक्त 7 धावा आतापर्यंत तो खर्च करतो. ओहो, फुल टॉस होता हा. चेंडू आकाशामध्ये आणि लॉंग ऑफला षटकार. हे षटक मात्र महागडं ठरतंय ते सुजलचं.
इथे कोणताही रिव्ह्यू नाहीये. खेळाडूंसाठी हे लक्षात ठेवा, पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे आणि ते सगळे अधिकार पंचांना दिलेले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मानद पंच सन्माननीय प्रशांत आंबेडकर सर बदलापूर, प्रकाश विभूते सर मीरा रोड, सुहास वैद्य सर बदलापूर आणि संजय सावंत सर अर्थात लोबो सर इथे काम करतायत. याबरोबरच हो 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 डाव्या इष्टीवर चेंडू असावा, हलकासा घासून गेलेला आहे चेंडू कदाचित पॅडला आणि तिथे धावा मिळणार नाहीत. षटक मात्र संपेल. ते 5 षटकांचा खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 84 धावा. विजयासाठी 85 धावांची गरज आहे. मला वाटतं मोठं टार्गेट आहे, परंतु मोठं टार्गेट क्रिकेटमध्ये केव्हा छोटं होतं हे सांगता येत नाही. मॅच मध्ये कमालीची रंगत येणार आहे, कारण नवगाव संघाकडे देखील काय फलंदाजी आहे. मागच्या सामन्यामध्ये आम्ही पाहिलंय की विजयासाठी असलेल्या 46 धावांचा पाठलाग या संघानं मात्र 2 षटकामध्ये केलेला आहे. त्यामुळे 5 षटकामध्ये 85 धावा नवगाव संघासाठी मोठं अवघड आव्हान नसणार आहे. पण गोलंदाजी ही तितकीच तिखट आहे, तितकीच तीक्ष्ण आहे अफजल महाड संघाची. त्यामुळे या गोलंदाजी समोर फलंदाजी करणं किती अवघड आहे, किती सोपं आहे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. स्वागत करतोय. या ठिकाणी प्रथमतः मनीष जी कुमार साऊथ मुंबई हेड जनरल मॅनेजर आहेत, त्यांच्या कोपऱ्याच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. मेघन मांजरेकर यांना मी विनंती करतो की आपण मनीष जी कुमार साऊथ मुंबई हेड जनरल मॅनेजर यांचं यथोचित मान सन्मान करायचं आहे. मनीष जी कुमार. कॅमेरामॅन प्लीज. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. परवेशभाई साटविलकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. कोपऱ्याच्या वतीनं स्वागत. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. हॅलो. या ठिकाणी मनीष जी कुमार साऊथ मुंबई हेड जनरल मॅनेजर यांच्या कोपऱ्याच्या वतीनं मेघन मांजरेकर यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान होत आहे. मनीषजी कुमार. त्यानंतर पुढील सत्कारमूर्ती आहेत दीपक रंगारे सर, डेप्युटी जनरल मॅनेजर एरिया हेड यांचं दीपेश खेर यांना विनंती करतो की आपण दीपकजी रंगारे सर यांचं यथोचित मान सन्मान करायचं आहे. दीपकजी रंगारे सर, डेप्युटी जनरल मॅनेजर एरिया हेड दीपेश खेऊर यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान होत आहे. त्यानंतर माजिद रजा असिस्टंट मॅनेजर यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान होईल. अजिंक्य खंडोस्कर यांना मी विनंती करेन की आपण माजिदजी रजा असिस्टंट मॅनेजर यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. अजिंक्य खंडोस्कर यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित मान सन्मान होत आहे. माजिदजी रजा सर असिस्टंट मॅनेजर. यानंतर सलीमभाई मेमन उद्योगपती बोरली पंचतन. संकेत चालके यांना मी विनंती करेन की आपण सन्माननीय सलीमभाई मेमन यांचं स्वागत करायचं आहे. संकेत चालके यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सलीमभाई मेमन उद्योगपती बोरली पंचतन
यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. तसेच टेम्पलचे आमचे मुशीरभाई खान जे आमच्या कोपरालूपसाठी नेहमी सहकार्य असतं असे आमचे मुशीरभाई खान आणि जे ट्रॅक्स या ठिकाणी केलेले आहेत त्या उद्याच्या ज्या ट्रॅक्स असतील त्या मुशीरबाईंकडून असतील असे आमचे मुशीरबाई यांचं सुद्धा कोपरालूपच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. नाना सुर्वे यांना मी विनंती करेन की आपण मुशीरबाई खान टेम्पाले यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. उद्याच्या ज्या ट्रॅक पॅन्ट आहेत मेहेर 11 टेम्पाले याचे ओनर आहेत ते आणि आम्ही त्यांचं एक स्टँड सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. मेहेर 11 टेम्पालेचा एक स्टँड आम्ही त्या ठिकाणी उभारलेला आहे. असे आमचे मुशीरबाई यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. नाना सुर्वे यांच्या शुभ ते श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मुशीरबाईंचं यथोचित मान सन्मान झालेला आहे. धन्यवाद सर. कंटिन्यू करा. धन्यवाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार हमेशा की तरह मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवाने और मेहमानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. आदरणीय गुलाम भाई पेशिमाम स्टेडियम पर मैच जो जारी है वो अफजल 11 महाड़ बनाम शिवांश 11 नौगांव, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला. जी हां, यॉर्क करने का प्रयास किया था, उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ फ्लिक किया है मिड विकेट की दिशा में विघ्नेश कटोर ने, और तेजी के साथ अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ यहां पे 2 रन मुकम्मल कर लिए. 5 गेंदों का खेल हो चुका है. इस ओवर की अंतिम एक गेंद, अगर इस गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक आता है तो रनों की संख्या की जरूरत, अर्थात जो औसत जिसे कहा जाता है, वो औसत यहां पे आ सकता है. हर ओवर में 18 रन के औसत से रन बनाने की जरूरत जीत मुकम्मल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए शिवांश 11 नौगांव को. और इस मरतबा हवा में उछाल कर खेला, मगर गेंद के नीचे योगेश पेनकर, और इसी के साथ ये पहला झटका, पहले विकेट का पतन विघ्नेश कटोर के रूप में. यॉर्क करने का प्रयास किया था, पूरी तरीके से ब्लॉक किया था जयेश खैरकर ने, और अपनी टीम के लिए खैर यहां पे लाते हुए विघ्नेश कटोर जैसे बल्लेबाज को यहां पे उन्होंने पहली गेंद पर दूसरी गेंद के ऊपर चकमा दिया और हवा में खेलने पर मजबूर कर दिया. विघ्नेश ने 2 गेंदों का सामना किया है और मात्र 2 रन बनाकर निराश और नाराज मन से अपने आप से नाराज होंगे, क्योंकि अगर वो चाहते तो यहां पे बड़े स्ट्रोक लगा सकते थे. मगर जयेश खैरकर की मैं तारीफ करना चाहूंगा. आणि आणखी एक सर्व क्रिकेट रसिकांना खुश खबर आहे. यानंतर हा सामना संपल्यानंतर 4 षटकांचा सामना होईल. तो एक्झिबिशन मॅच अर्थातच असेल. श्रीवर्धन विपक्ष माणगाव असा हा प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. तर आपण कुठेही जाऊ नका, आपल्या कमरेच्या पेट्या बांधून ठेवा, जिथे जागा मिळेल तिथे बसून घ्या आणि सामन्याचा आनंद घ्या. हॅलो, या ठिकाणी एक सर्वांना सुवर्ण संधी आहे. फ्लिक जीन्स विशाल नारकर सर आणि परवेज भाई साटविलकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी फ्लिक ट्रॅव्हल बॅग, 2 सेमीफायनल, मॅन ऑफ द मॅच आणि 1 फायनल यासाठी त्यांनी फ्लिक ट्रॅव्हल बॅग ठेवलेली आहे. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज यासाठी सुद्धा फ्लिक ट्रॅव्हल बॅग आहे. त्यानंतर विनर टीम असेल तर विनर टीमच्या 11 प्लेयरसाठी किचन असणार आहेत. त्यानंतर त्या टीमचे ओनर, कॉमेंटेटर, अंपायर आणि जे ही मॅच लाईव्ह करतायत त्या सर्वांसाठी किचन असणार आहेत. धन्यवाद. धन्यवाद.
जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी। बल्लेबाज कमलाकर दादवे को चकमा दिया था। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। विकेट कीपर के हाथों को ब्रश करती हुई गेंद पहले स्लीप में चली गई थी, मगर कैच लपकने का मौका किसी के पास भी नहीं था। फिर से एक बार यहां पे जीवन दान मिला है। ऊपर वाले का शुक्रिया अदा किया कमलाकर दादले ने। इस बीच 1 रन मुकम्मल होता हुआ इस 1 रन के साथ रनों की संख्या 14 रन। नए गेंदबाज अरसलान अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। शानदार मैच, रोंगटे खड़े कर देने वाला ये मैच है, दिमाग को सुन्न कर देने वाला ये मैच है। सेमीफाइनल का मैच है। बाड़ा ने उसे बहुत ही खूबसूरती के साथ कलाई का इस्तेमाल करते हुए मोड़ दिया था डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की जानिब। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। धन्यवाद डीजे मास्टर। देखिए, बापू नाडकर्णी का नाम आपने सुना होगा। बापू नाडकर्णी एक अंतरराष्ट्रीय स्तर के खिलाड़ी थे, बहुत ही बढ़िया गेंदबाज थे, और उसी के साथ एक टेबल टेनिस के भी खिलाड़ी थे, उसी के साथ बैडमिंटन के भी खिलाड़ी थे। और जो सामने है बल्लेबाज, हालांकि वो बल्लेबाज यहां पे बल्लेबाजी करता हुआ, मगर क्या कमाल की फील्डिंग की है। मुझे यहां पे 1 सेकंड में जॉन्टी रोड्स और एक नाथ सोलकर की याद ताजा की है इस खिलाड़ी ने। वाह भाई वाह, इस तरीके से आपके पास अगर जज्बा हो, लगन हो, लगाव हो और प्रेजेंस ऑफ माइंड हो तो आपके सामने यहां पे मैच जीतना जरूर बहुत ही मुश्किल हो सकता है। ये दिखा दिया है उन्होंने। इस बीच 1 ही रन मिला जहां पे 4 रन मिलने की संभावना थी। जी हां, परफेक्ट यॉर्कर, जोरदार अपील लेग में फॉर द विकेट का, मगर अंपायर जी ने उसे सिरे से खारिज कर दिया। योगेश पिनकर कड़ा अपील करते हुए, जोरदार मनोवैज्ञानिक दबाव डालते हुए अंपायर जी के ऊपर, मगर अंपायर जी टस से मस नहीं हुए अपने इरादे से, अपने फैसले से। इस बीच लीग बाय के रूप में 1 अतिरिक्त रन यहां पे आता हुआ, बल्ले से रन आता हुआ इस 1 रन के साथ रनों की संख्या 20 रन। पहले ओवर में 13 रन। अरसलान ने भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। एकमात्र चौका इस 4 गेंदों में आया है। बाड़ा, मैं बाड़ा की बात कर रहा था, हालांकि बैट्समैन दिखाई दे रहे हैं, मगर ये खिलाड़ी स्टंप पर सफल होकर लेग स्टंप खोल कर रख दिया था। और देखिए जिस तरीके से पिछला दरवाजा खुला रखने के बाद चोर घुस जाता है, उस तरह से यहां पे गेंदबाज ने खंबा उखाड़ दिया है और बाड़ा बैक टू द पैवेलियन। हालांकि बाला एक पहलवान है, उनके बारे में बात कर रहा था। नेशनल लेवल में वो खेल चुके हैं, स्टेट लेवल में खेल चुके हैं, बहुत ही बढ़िया पहलवान है, मगर आज यहां पे बल्लेबाजी करने के लिए उतारे गए थे, मगर नाकाम रहे। अपनी टीम के लिए मात्र बाला ने 5 रनों का योगदान दिया है। बाला आउट होने के बाद शिवांश 11 नौगांव की जानिब से नए बल्लेबाज विनोद वाटकरे। अब सारी दारोमदार, सारी जिम्मेदारी और सारी उम्मीदें इन 2 बल्लेबाजों के ऊपर, इस जोड़ी के ऊपर। इस जोड़ी ने अगर यहां पे रन बनाए तो ये मैच जीता जा सकता है। ये वो भी जानते हैं, मैं भी जानता हूं और आप भी जानते हैं, मगर आज दिन किसका होगा, अफजल 11 महाड़ का या शिवांश 11 नौगांव का, ये देखना मात्र बाकी है। क्योंकि रनों की संख्या कितनी भी हो, इनके लिए कोई फर्क नहीं पड़ता। गेंदबाज अरसलान, आहा, मगर अरसलान की जितनी तारीफ करे उतनी कम होगी। अरसलान के तारीफ के पुल बांधूंगा मैं। या इस ओवर में देखिए रनों को सुखा दिया है। 20 रन स्कोर बोर्ड पर मात्र। पहले ओवर में 13 रन जयेश जैसे बल्लेबाज के ऊपर, गेंदबाज के ऊपर यहां पे हल्ला बोल किया था। 13 रन जयेश ने खर्च किए थे, मगर अरसलान ने लाजवाब, शानदार, जन्नाटेबाज और यहां पे स्पाइसी मारा किया है। कमाल की गेंदबाजी की है। मात्र 7 रन खर्च किए और 1 बल्लेबाज को चलता किया है। अब बचे हुए 3 ओवर में 65 रनों की जरूरत, यानी तकरीबन हर ओवर में 22 रनों के औसत से रन बनाने हैं। कम से कम हर ओवर में 3 बड़े स्ट्रोक यानी 3 छक्के अगर आते हैं, यानी कुल मिला के 9 छक्के आते हैं 18 गेंदों में, तो यह मैच जीता जा सकता है। एक गेंद के बाद 1 छक्का आना बहुत ही जरूरी।
हॅलो, आता या ठिकाणी माणगाव आणि श्रीवर्धन यामध्ये एक्झिबिशन मॅच होणार आहे. दोन्ही कर्णधारांनी कृपया टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि याच दरम्यान एक खुश खबर आहे. शायनी बॉईज वडवली यांच्या माध्यमातून याच मैदानावरती आणखी एक टेनिस क्रिकेटची मर्यादित षटकांची स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपये आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक और इसी के साथ कमलाकर दादले मैदान से बाहर. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 रुपये आणि आकर्षक चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 10,000 रुपये आणि आकर्षक चषक. या स्पर्धेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर 4,500 रुपये एंट्री फी आहे. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर जबाक, जुन्नू, सलमान आणि शैमान यांच्याशी आपण संपर्क साधा. धन्यवाद. चलिए दोस्तों, मैदान में फिर से एक बार हम चलते हैं जहां पे कमलाकर दादले की पारी का अंत होता हुआ और उनके खेमे में सन्नाटा भरा वातावरण. कमलाकर दादले आउट होने के बाद अब नए बल्लेबाज शिवांश 11 नौगांव की जानिब से हेमंत पाटिल, हेलीकॉप्टर स्पेशलिस्ट. आज हेमंत को चलना होगा. आज हेमंत को अपने बल्ले का जौहर दिखाना होगा. आज हेमंत को अपने टीम के लिए कुछ कर गुजरने का मौका. ऐसे मौके बार बार नहीं आते. संकट मोचक यहां पे बनना पड़ेगा. नहीं मगर जयेश अपनी गेंदबाजी के रूप में प्रभावित करते हुए कमाल की शानदार ऑस्टनिशिंग गेंदबाजी. उनके पास एक क्लास है, उनके पास गेंद को घुमाने की क्षमता है, उनके पास पेस है और इसी वजह से बल्लेबाजों को इस गेंदबाज का सामना करना इतना आसान नहीं है. मुझे कहना बहुत ही आसान है, आपको देखना बहुत ही आसान है, आपको क्रिटिसाइज करना भी आसान, मैं अगर प्रैक्टिकली और एक्चुअली वहां पर जाकर इसके सामने बल्लेबाजी करना सही मायनों में बहुत ही मुश्किल. जयेश ने 3 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए हैं. जी हां, बैकफुट पर जाकर पुल करने की कोशिश थी मगर गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद घूमती हुई लेग कटर गेंद बाहर की तरफ निकल गई. विकेट कीपर गग्गा के हाथों में. गग्गा एक जाने माने खिलाड़ी है, बहुत ही लंबे समय से वो क्रिकेट के मैदानों में खेल चुके हैं. एक एक्सपीरियंस उनके पास बहुत सारा है. आज विकेट के पीछे हमें नजर आ रहे हैं. जयेश लगातार 2 गेंदे बिंदी. जी हां, जयेश की जितनी तारीफ करे उतनी कम. बल्लेबाज को पूरी तरीके से अचंभित कर दिया है, रनों को सुखा दिया है. एक एक रन के लिए यहां पे शिवांश 11 नवगांव को तरसना पड़ रहा है. जद्दोजहद जारी है मगर ये मैच में मजबूत पकड़ हमें देख सकते हैं कि अफजल 11 महाड़ ने कसी है. शिवांश 11 बहुत पिछड़ते हुए नजर आ रहे हैं. दिल्ली बहुत दूर, यहां से मंजिल अस्पष्ट नजर आ रही है मगर फिर भी जद्दोजहद यहां पे जारी है. विनोद वाटकरे स्ट्राइक इन पर. जी हां, चकमा दिया, फंसाया अपने स्ट्रोक को यहां पे कंट्रोल करना पड़ा था मजबूरन. जयेश की इस तरह से घूमती हुई गेंद को स्क्वायर लेग की दिशा में लपकने का मौका था. विनोद वाटकरे का विकेट चटकाने का मौका था. इस मौके को खोया है. ये सुनहरी मौका था क्योंकि विनोद वाटकरे बहुत ही अच्छे बल्लेबाज है, जाने मानने वाले बल्लेबाज है. मगर या ठिकाणी गफूरजी हसवारे साहेब आहेत, त्यांचा कोपरेच्या वतीनं आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. विपुल पुसाळकर यांना मी विनंती करेन की आपण गफूरजी हसवारे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. 12 गेंदे और 59 रनों की जरूरत. आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे परवेशभाई साठविलकर यांचे ते ससुर जे आहेत गफूरभाई हसवारे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. विपुल पुसाळकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान होत आहे.
12 गेंदे और 59 रनों की जरूरत। मजबूत स्थिति में अफजल 11 महाड़ 12 गेंदों में 59 यानी हर ओवर में तकरीबन 30 रन बनाने होंगे। जी हां, बहुत ही बढ़िया स्क्वायर कट विनोद वाट करेंगे बल्ले से आता हुआ। ये पहली गेंद के ऊपर चौका जरूर, मगर चौके से फायदा नहीं होगा। हर गेंद के ऊपर यहां पे छक्का आना जरूरी है, तब जाके यहां पे काम बन सकता है, क्योंकि हर ओवर में 30 रन बनाने हैं और इसी वजह से चौके और छक्कों की बारिश करनी होगी। जी हां, क्रॉस द लाइन बैकफुट पर तैयार थे, मगर गेंदबाज के क्या कहने, ओमकार ने फिर से एक बार यहां पे गेंद को घुमा दिया, बल्लेबाज को अचंभित कर दिया। गेंद फिर से एक बार लेग कट होती हुई, आउट स्विंग होती हुई ऑफ स्टंप के बाहर चली गई। बहुत ही बढ़िया गेंद, बिंदी गेंद यहां पे आती हुई। जी हां, फिर से एक बार बहुत ही अच्छी गेंद थी, ऑन द राइज खेलने का प्रयास था, कारपेट के सहारे गेंद जाती हुई हम देख सकते हैं मिड विकेट की दिशा में। मात्र 1 ही रन मिलेगा। अब यहां पे 1-1 रन और 2-2 रन से काम नहीं बनेगा। अब यहां पे बड़े स्ट्रोक की दरकार, मगर बड़ा स्ट्रोक यहां पे एक भी अब तक नहीं आया है। पहले ओवर में तीसरे गेंद के ऊपर एक छक्का हमें देखने को मिला था, उसके बाद सभी गेंदबाजों ने सटीक निशाने पे गेंदबाजी की है। सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए बल्लेबाजों के बल्ले को खामोश कर दिया है। बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है, करे तो क्या करे, इसी विवंचना में है। ओमकार सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए देखिए हर गेंद के ऊपर बल्लेबाज को चकमा देते हुए। फिर से एक बार ओमकार बाएं हाथ से, जी हां, बैकवुड पर इस मरतबा एक अच्छा स्ट्रोक जरूर आया है। गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन जरूर, मगर इस छक्के से रिजल्ट के ऊपर कोई उसका असर नहीं होगा, कोई प्रभाव नहीं होगा, क्योंकि इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 37 रन मात्र। जीतने के लिए कुल मिला के 85 रनों की जरूरत थी। अब तकरीबन 48 रनों की जरूरत बचे हुए 7 गेंदों में। जी हां, तकरीबन फुल टॉस गेंद, मगर स्विंगिंग यॉर्कर भी हम इसे कह सकते हैं। हवा में लहराती हुई गेंद, स्विंग होती हुई, अब काटा बदलती हुई, बल्लेबाज हेमंत को फिर से एक बार चकाती हुई विकेट कीपर के हाथों में। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, 37 रन ऑन स्कोर बोर्ड। ओमकार महाड़ी कमाल की गेंदबाजी, मात्र 11 रन खर्च किए हैं ओमकार ने। इसके पहले जयेश ने मात्र 6 रन खर्च किए थे, अरसलान ने 7 रन खर्च किए थे और जयेश ने पहले ओवर में 13 रन खर्च किए थे। किफायती गेंदबाजी, सटीक। श्रीवर्धन आणि एकता 11 अर्थ माणगाव, तीर्था 11 अर्थ माणगाव, अफजल 11 श्रीवर्धन, दोन्ही संघटकांना सूचना लगेच टॉक्स बॉक्स मध्ये यायचं आहे। जी हां, काउ कॉर्नर की दिशा में 1 बाउंस सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए। अब औपचारिकता मात्र बची है और उसे हमें कंप्लीट करना होगा। आदरणीय गुलाम भाई पेशमाम स्टेडियम पर इसके बाद हम एक बहुत ही अच्छा मुकाबला, बहुत ही खूबसूरत मुकाबला, जिस मुकाबले का हम बेसब्री से इंतजार कर रहे थे, ऐसा मुकाबला हम देखने वाले हैं। मानगांव बनाम श्रीवर्धन प्रेक्षणीय मैच होगा। 4 गेंदें अभी भी शेष बची हुई है और जो फॉर्मेलिटीज है उसे हमें कंप्लीट करना होगा। जी हां, बहुत ही अच्छी गेंद थी, उसे उड़ाया था जरूर कवर के ऊपर से, गेंद डीप कवर की दिशा में, मगर 1 ही रन लेंगे क्योंकि 1-2 रन से यहां पे कोई फर्क पड़ने वाला नहीं है, बल्लेबाज भी जानते हैं। मात्र 3 गेंदें बची है। हमारे कैमरामैन देखिए, हैंडी कैमरामैन देव, जैसे मैंने लगातार 2 दिन कहा कि विश्व में अगर क्रिकेट एक धर्म कहलाता है तो उसका कोई ना कोई देव तो होगा।
सचिन रमेश तेंदुलकर को गॉड ऑफ क्रिकेट कहा जाता है, मगर इसके पहले और एक देव जरूर है क्रिकेट के, वो है कपिल देव। और इस टेनिस क्रिकेट के देव देखिए कैमरामैन देव, क्या खूबसूरत काम है उनका, कलाबाजी है, हुनर है और उनके पास एक्सपीरियंस है, और इसी वजह से एक फंटास्टिक कैमरा वर्क हमें नजर आता हुआ देव की जानिब से। योगेश पेंडकर के यॉर्कर को खेल दिया है हेलीकॉप्टर बनाकर कव कॉर्नर के ऊपर से 6 रन, मगर इस मैच को जीत लिया है अफजल 11 महाड ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक आने वाले मैच के लिए अर्थात फाइनल के लिए ढेर सारी शुभकामनाएं। श्रीवर्धन आणि माणगाव या ठिकाणी टॉस, श्रीवर्धनचे कॅप्टन लवकरात लवकर या, मुशीर भाईला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं। आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे बाळाशेठ सातनाग यांच्याकडून कोपरावीसाठी रोख 10,000 रुपयाची अशी भव्य देणगी आलेली आहे। कोपरावी त्यांचा आभारी आहे। सर फक्त एकच मिनिट घेतो। अफजल 11 महाड संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारा फक्त 9 चेंडू आणि 32 धावांचा रथी बोलणारा सामनावीराचा मानकरी ठरलाय सूरज करकरे। वेल डन सूरज, कम ऑन। हॅलो, या ठिकाणी फ्रीक जीन्स यांच्याकडून जे 2 सेमीफायनल होणार होते त्या 2 सेमीफायनल साठी जे मॅन ऑफ द मॅच आहे त्याच्यात फ्रीक ट्रॅव्हल बॅग, तसे फायनल साठी सुद्धा त्यांच्याकडून फ्रीक ट्रॅव्हल बॅग्स आहे। बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज साठी सुद्धा फ्रीक ट्रॅव्हल बॅग आहे। त्यानंतर विनर टीम साठी जे 11 विजेते असतील त्यांच्यासाठी किचन असणार आहे। त्यानंतर टीमचा ओनर साठी सुद्धा किचन असणार आहे, कॉमेंटेटर साठी सुद्धा किचन आहे आणि अंपायर साठी सुद्धा किचन आहे। तसेच ही मॅच लाईव्ह करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा किचन आहे। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज करकरे यांना मी विनंती करतो टॉस बॉक्स वर यायचं। मी मनीष कुमार यांना विनंती करतो की आपण ध्रुव सुदेश मोरे यांच्याकडूनची ही ट्रॉफी आहे ते आपण आपल्या शुभ हस्ते सूरजला द्यायची आहे। त्यानंतर दीपकजी रंगाले साहेब यांना विनंती करतो की आपण एसीसी ट्रेडर्स हे जे टी शर्ट आहे ते आपण सूरजला द्यायचे आहे। एसीसी ट्रेडर्स कडून ही जी टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅच, या प्रत्येक मॅचला आम्ही मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट देत असतो आणि ते सर्व एसीसी ट्रेडर्सचे साऊथ मुंबई हेड जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर हे सर्व या ठिकाणी आहेत। तसेच सिक्सर कडून या ठिकाणी इनर देण्यात आले आहे आणि दरवेश भाई यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी फ्री ट्रॅव्हल बॅग
सिक्सर कडून ही इनर सुद्धा या सूरजसाठी देण्यात येत आहे आणि परवेशभाई साटविलकर यांच्या हस्ते परवेशभाईंना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय, टॉस बॉक्स मध्ये यायचंय. फ्रीज जीन्स विशाल नारकर यांच्याकडून फ्रीज जीन्स परवेशभाई यांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी थांबायचं. मान्यवर कृपया टॉस बॉक्स मध्ये या. फ्री ट्रॅव्हल बॅग सूरजला या ठिकाणी सूरज एका टूरला जाऊ शकतो बॅग घेऊन. त्यानंतर एक कॅप आहे, फ्रीक जीन्स कडून एक कॅप सुद्धा आहे, तसेच एक किचन सुद्धा आहे. मला वाटतं आता त्या जागा नाहीये. तुम्हाला परवेशभाई एक पिशवी सुद्धा देत आहेत, बॅग देत आहेत, त्या बॅगेमध्ये सगळं ठेवायचं आहे. सूरज सूरज थँक्यू. यानंतर आजच्या संपूर्ण दिवसातला बेस्ट बॅट्समन ज्या आज पूर्ण दिवसामध्ये ज्यांनी चांगल्या तऱ्हेने बॅटिंग केली आहे असं कमलाकर दादले याला जुबेर सय्यद महाड यांच्याकडून बॅट देण्यात येईल. कमलाकर दादले कृपया कुठे असाल, टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कमलाकर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांनी चांगल्या तऱ्हेने बॅटिंग केली असे कमलाकर दादले यांचं या ठिकाणी गौरव करण्यात येईल. कमलाकर दादले कृपया लवकर या. कमलाकर दादले आपण लवकर चला. आजच्या दिवसाचा हा हिरो आहे कमलाकर. अतिशय सुंदर त्यांनी आजच्या दिवसभरामध्ये बॅटिंग केलेली आहे. त्याने जुबेर सय्यद महाड यांच्याकडून